त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रभर जेल भरवणार आहे। कितनी जगह है जेल में तेरे देखा है और देखेंगे एवढं आम्ही इंग्रजांना सांगितलं होतं, आता फडणवीसाला पण सांगू। निश्चितपणे काही महिला सुद्धा आहेत या ठिकाणी, काही काय नेमकी अडचण आहे, कशा पद्धतीचा त्रास? आमची अडचण आहे, आम्हाला आता 33 वर्ष झाले आता काम करून, आणि आम्ही तुटक्यापुंज त्याच्यावर मानधनावर काम करतो, आणि मागून आलेले लोक किती 70-80 हजार सुपरवायझरला पगार आहे, काय काम कर, फक्त ऑनलाईन टाका, फोटो टाका, हे टाका ते टाका, म्हणजे घरात बसून द्यायला सगळी माहिती भेटते। आम्ही प्रत्येक घरात जातो, प्रत्येक अंगणवाडीची माहिती द्यायला देतो, संध्याकाळी फोन येतो 12 वाजता, ही माहिती टाका। कुठे गावाला गेलो आम्ही किती आम्हाला फोन येतो, त्याचं पूर्ण समाधान होत नाही, म्हणजे पूर्ण पगार भेटत 10,000 मध्ये आमचं काय होतं तुम्ही सांगा ना। 10,000 काय होतंय, 70 हजारात द्यायचं म्हणून आमचं 10,000 काय होतं, त्यासाठी आम्हाला किमान वेतन तर द्यायला 26,000 द्यायला पाहिजे। निश्चित काय म्हणणं आता तुम्ही तो उभे आहे? मला तर 50 वर्ष झाले, 45 वर्ष झाले मला काही करून, 79 पासून मी कामावर आहे, पण अजूनही आम्हाला लाभ भेटलेला नाही, ग्रॅज्युएटी नाही, पेन्शन तर नाहीच नाही, म्हणूनच मी लावणीतून आता सादर करते की आमचं काय। तटकरे मॅडमला मी लावणीतून विचारते, लावणीतून आमची व्यथा माझ्या महिलांची मानते लावणीत। निश्चितपणे 1-2 महिलांना आणखी बोलू, ताई काय म्हण, थोडं उभं राहू शकता का तुम्ही 1 मिनिट फक्त? काय म्हणणं आहे नेमकं तुम्ही? आमच्या विविध मागण्या, मी सध्या पेन्शन आणि ग्रॅज्युएटी बद्दल आहे, आम्हाला किमान वेतन मिळालेच पाहिजे। आम्ही 47 दिवस झालेलो आहे संपावर असून तरी पण शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। त्यांना जर मतदानाची गरज नसेल तर त्यांनी निश्चित दुर्लक्ष करावं। ते खुर्चीवर बसतात आणि आमच्याकडे दुर्लक्ष करतात, आणि आम्हाला 30 दिवस संप पुकारण्यासाठी परवानगी देतात। 30 दिवसाच्या नंतर आम्हाला नोटीस काढतात काय आम्ही त्यांच्या बापाची जागीर लागून गेलो काय? 30 दिवसानंतर आम्हाला सांगतात का तुम्हाला कामावरून काढून टाकू। आम्ही काय तिथंच बसलेलो आहे का? आम्ही अनेक ठिकाणी मोर्चाला जातो, तिथं आम्हाला सांगतात की तुम्हाला कामावर काढून टाकू। 10,000 रुपयात म्हणा, रुबेल अग्रवालला म्हणा तू घर चालून दाखव, 10,000ची साडी तिच्या अंगावर असेल। आम्हाला 10 महिना झाला आमच्या घरात काहीच नाहीये सर, तरी पण आम्हाला 10,000, आम्ही 10,000 किती दिवस चालवायचं? 10,000 किती दिवस? 30 वर्ष ड्युटी केली, 2,200 रुपयावरून त्या महिला 10,000वर आल्या, तरी पण त्यांना पेन्शन नाही, ग्रॅज्युएटी नाही, काहीच नाही। सरकारी सुद्धा मानण्याला तयार नाही, आम्हाला वेतन श्रेणी सुद्धा नाहीये। एवढंच बोलते। थोडं इकडे या, काय म्हणणं? म्हणायचा एकच उद्देश आहे का 5 वर्ष निवडून येतात आणि आयुष्यभर पेन्शन खातात। आमच्या सेविका किमान 30-40 वर्ष सर्व्हिस करून सुद्धा त्यांना पेन्शन नाही, आम्हाला पेन्शन मिळालीच पाहिजे, आणि 10,000 काहीच होत नाही हे सगळ्यांना माहित आहे। आणि काही एक मुंबईचे कोण वकील आहे त्यांनी काय सांगितलं, गरोदर माता, स्तनदा माता कुपोषित होत आहे, बालकं कुपोषित होत आहे, तर त्यांना मी सांगू इच्छिते बालकं कुपोषित होत नाही। थंडीच्या दिवसात तुम्ही स्वतः जाऊन वजन घेऊ शकता। या दिवसामध्ये प्रत्येक घरामध्ये लाडू वगैरे सगळे केलेले असतात, थंडीच्या दिवसामध्ये वजन वाढलेले असतात, वजन वाढतात, आणि गरीबचा गरीब किती गरीब असतो, किती आदिवासी असो, तो आपल्या बालकाला जी नाही ती जगाची वस्तू खाऊ घालतो। हे अंगणवाडीचा आहार एक निमित्त असतो, पण पूर्वप्राथमिक शिक्षण त्याच्यानंतर आहार हे आम्हाला पण मान्य आहे। आम्ही बी त्या मुला वाचून राहू शकत नाही, त्या मुलाशिवाय आम्हाला पण करमत नाही, पण जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही, इथं गल्लीपासून दिल्लीपर्यंत, इथं आलं मुंबईला जाऊ, दिल्लीला पण जाऊ, पण माघारी येणार नाही। 2024 मध्ये दाखवून देऊ, मंत्री बी असो किंवा राष्ट्रपती असो, त्यांना ताकद नाही, तो विचारल्याशिवाय घरात जाईल, पण आम्ही बाथरूम पासून चुलीपासून किचन पर्यंत जाऊ शकतो, एवढा आमच्या अंगणवाडीमध्ये पॉवर आहे। आपण बघितलं आता या महिला आहेत, त्यांची समस्या जी आहे लावणीतून सादर करतात ते पण आपण ऐकू। नाही 1 मिनिट, त्यांना ती लावणी सुद्धा आपण ऐकू, कशी लावणी आहे तुमची, समस्या कशा? हा, आमचे जे दुःख आहे, आमची जी, आता डायरेक्ट लावणी बोला याच्यात नाही ते माईक मध्ये तुमच्या। 1.5 महिना झाला पार, तटकरे मॅडम आता करा विचार। 1.5 महिना झाला पार, तटकरे मॅडम आता करा विचार। संप करून महिला, माझ्या महिला झाल्या बेभान, आता तरी तुम्हाला येऊ दे काही ज्ञान, आता तरी तुम्हाला येऊ द्या काही ज्ञान। औ येऊ द्या दया जरा, औ येऊ द्या दया जरा, करा काही उपकार, करा काही उपकार। 1.5 महिना झाला पार,
विचार, अहो मंत्री महोदया आता करा विचार. 50 वर्षाचे आहे आम्ही कष्टकरी, 50 वर्षाचे आम्ही कमी कष्टकरी. अहो काही नाही पडलं आमच्या या पदरी, अहो काही नाही पडलं आमच्या या पदरी. अहो थोडी करा जाणीव, अहो थोडी करा जाणीव, थोडे